अगदी महत्वाच्या कामाकडे एखादं बाहेर जाऊन पाहुण्यात येईल, पण एवंच आपण त्रास मनाचा संयम राहते, शांतता टिकवण्याचा किंवा एकाग्रतेने राहण्याचा. असं एक व्यवहारी लोकांना नेहमी आपली बाजू मांडण्यासाठी की मनाला स्वस्थता मिळते आणि आम्हाला शांतता हवी, यासाठी ते इतक्या सगळ्या गोष्टीची चर्चा करत असतात. त्या व्यतिरिक्त निसर्ग सुद्धा असा आहे की सकाळ उठले की कावळ्या चिमणी कावकाव चिवचिव करत असतात, कोंबडे आरवत असतात, दूधवाला ओरडत असतो, भाजीवाला ओरडत असतो, बँड बाजे वाजत असतात, सिंगिंग क्लब्स चालू असतात, कोणी पेटी वाजवतं, कोणी तंबोरा वाजवत सतत. पण सगळं जग एकसारखं काही काही कृतीमध्ये गुंतलेलं असल्यामुळे सगळ्या जगात गोंधळ चाललाय. नद्या खळखळ वाहत असतात, समुद्र उसळत असतो, त्याच्या लाटांचा आवाज असतो, दगडावरून डोंगरावरून दगड कोसळत असतात, धडाधड त्याचा आवाज असतो. तेव्हा हे विश्व एकसारखं नादामध्ये निनादत आहे. आणि घरामध्ये माणसाच्या मनाचा कोलाहल असा काही आहे की असं व्याप्त स्वरूपाने जर या विश्वाचा विचार करायला गेलं तर माणसाच्या स्वभावाला आकलनामध्ये जर काही मिळालं असेल तर अस्वस्थ होणं किंवा शांत न राहणं किंवा त्रासून जाणं किंवा कटकट करणं आणि एवंच त्या निमित्ताखाली म्हणायचं की माझं मन एकाग्र होत नाही. तर ब्रह्मबिंदोपनिषदामध्ये ध्यानाचं बसणाऱ्या माणसाला 10 उपनिषदाचा पहिल्यांदा त्यांनी अभ्यास केला तर ध्यान लागायला खूप सरळ आणि चांगली मदत होती. त्यापैकी पहिला ब्रह्मबिंदोपनिषद आहे. तर ब्रह्मबिंदोपनिषदामध्ये हा सगळा प्रकार विश्वाचा नित्य चालूच राहणार आहे. तेव्हा हा व्यापार आमच्या ठिकाणी आम्हाला त्रासदायक होणार नाही म्हणून त्यांनी एक विचार पद्धती पहिल्या श्लोकात सांगितली ती अशी आहे की एतत् ते मनात विविधा प्रोक्त. असं आहे कोणत्याही माणसाचं मन 2 प्रकारचं म्हटलं जात. कसं तर एक नेहमी बाह्य जगाचा विचार करतो आणि बाह्य जग आम्हाला आत समजायचंय असं एक दुसरं मन असतं की बाह्य जगाचे सगळे व्यापार तर हे चालूच राहणार. तेव्हा आपल्याला आत काहीतरी समजून चालण्याची गरज आहे. अशी ज्याला बुद्धी प्राप्त झाली आहे तो मनुष्य लवकर शांत स्थिर किंवा एकाग्र होऊ शकतो. आता हे एक विधान आहे. तसंच त्या ब्रह्मबिंदोपनिषद 3 ते 4 श्लोक आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्ष. त्या मन मनुष्य म्हटलं की त्याला मन आलं चिकटूनच आहे असं त्यांनी समजून तिची व्याख्या केली. पण काय म्हटलंय मन एव मनुष्याणाम कारणम, तर तो आपल्या निमित्ताने किंवा दुसऱ्याच्या निमित्ताने आपल्या ठिकाणी घडणाऱ्या सर्व कृतीचं कारण शोधत असतो. कारण त्याला उपाधी नको आहे. जीवा आत्म्याचा जो स्वभाव आहे शांतीप्रिय एकाग्रतेचा त्याला ही उपाधी नको आहे म्हणून तो कारण. जसं परमेश्वर सगळ्या गोष्टी तोच करतो, उत्पत्ती स्थिती आणि लय. पण हा माझ्यामुळे जन्माला आला असं म्हणायला कोणाला जागा नाही. तो हा लहानाचा मोठा झाला माझ्यामुळे असं म्हणणार. मी आईबाप अगदी हट्टा करून सांगतात की आम्ही त्याला खाऊ पिऊ घातले, लहानाचा मोठा केला, शिकवलंय, अमुक आहे तमुक आहे. पण परमेश्वर आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं कारण घेत नाही जरी तो कारणरूप असला तरी सुद्धा. मग ह्या कॉझल सायन्स मध्ये विश्वामध्ये अशी काय कृती घडते की ज्यामुळे मनुष्य कारणाचा जेव्हा विचार करतो तेव्हा तो बंधनात पडतो. तेव्हा पुष्कळ माणसांना हुशार माणसांना सुद्धा असं का घडलं, आम्ही असे चांगले असू पण असे चांगले आहे म्हणून असं घडू नये त्याच्याजवळ जरी शास्त्र नसलं तरी आमच्या वाट्याला हे का, आम्ही देव धर्म दान धर्म काय सगळं हवं ते करतो, आम्हाला मुलं अशी का. तर हे लग्न करायच्या वेळी जी बायको पसंत करू तिथं पार्थस्थान हे पाहायचं नाही. कारण नक्कीच आहे ही बाई केली गेल्या मुलं अशीच होणार. मग तू दान धर्म कर का काही कर तर 1000 जणांची उपयोगी पडेल. तर कारण हे जगात निश्चित आहे आणि मनुष्य ते शोधून काढून त्या कारणाला दोष देतो. असं जेव्हा होतं तेव्हा व्यवहाराच्या दृष्टीने आपली पत्नी किंवा मुलं यांना आपण दोष देतो. शेवटी म्हातारपण झालं म्हणून तुझ्याशी लग्न केलं म्हणूनच मुलं अशी झाली, वाईट निघाली म्हणजे, आणि चांगली झाली म्हणजे मी चांगला आहे म्हणून झाली. पण ह्या सर्वाच्या मागे एक वैशिष्ट्यपूर्व जे काही कॉझल बॉडी आहे ती कुठे कारण करते असं तुम्ही कधी समजत नाही. आता ह्या कारणामध्ये जो बंध निर्माण होतो म्हणजे बॉन्डेज, आमच्या मनाला कुठेतरी थांबवून ठेवणं, बांधून ठेवणं, जास्त पुढे विचार करू न देणं, अशी जी मनाची स्थिती प्राप्त होती त्यामध्ये पित्ताचे 5 प्रकारचे क्लेश काम करत असतात.
तर ते चित्ताचे मूळ क्षिप्त आणि विक्षिप्त. मूळ म्हणजे जाणून बुजून जडत्वाने विचार करणं, खऱ्या गोष्टी माहीत असून मुद्दाम आपली बाजू सावरण्यासाठी उलटपुलट बोलणं. क्षिप्त आपली जी मूळची स्थिती आहे त्यापासून आपण निराळ्या भाषेमध्ये बोलायचं, आणि विक्षिप्त म्हणजे परव्हर्टेड आस्पेक्ट मध्येच बोलायचं. म्हणजे आपली झालेली चूक कधीच कोणाच्या आयुष्यात जीवनात लक्षात येऊ नये म्हणून आबाद रीतीनं जर कोणी काम करत असेल जीव, तर ह्या तिन्ही स्थितीमध्ये राहणारा जीव हा शेवटी आपल्याला बंधनास कारण करून घेतो आणि नको त्या गोष्टीचा तो व्याप आणि संताप स्वतःच्या ठिकाणी आणि आजूबाजूला व्याप्त स्थितीमध्ये त्याचाच विचार करीत राहतो. तेव्हा कारण, बंध आणि मोक्ष. आता मोक्षाचा पहिलाच भाग आहे ऐक्याग्रता. आता मनाची एकाग्रता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात वाटायला येऊ नये, दुःखी होऊ नये, एकमेकाचा दोष देऊ नये. प्रभू दत्तात्रयांनी तेंबे स्वामींना सुद्धा सांगितले, जो मनुष्य दुसऱ्याचा दोष पाहणार नाही किंवा दुसऱ्यावर आरोप करणार नाही, खरं असून माहीत असून सुद्धा, म्हणजे ज्याला कॉम्पिटन्सी आहे, सक्षमताची कशाची, की ज्याला सर्व कळून चुकलंय, माहिती आहे, निर्णय घेऊ शकतो, न्याय सुद्धा देऊ शकतो आणि दंड सुद्धा करू शकतो, तरी सुद्धा ह्यातली एकही गोष्ट करायची नाही, कारण सर्व गोष्टीला प्रत्यक्ष परमेश्वरच कारण आहे, अशी ज्याची स्वभाव झालाय त्याला क्षमाशील म्हणतात. अर्थात हा जीवाचा स्वभाव सोडून. तर असा जे वागणं माणसाच्या ठिकाणी होतं तर माहिती आहे, सोडून द्यायचं, घडलंच नाही असंच मानायचं. त्याचं कर्म त्याला त्रास देणारच आहे. कर्माच्या नियम कर्मनो गहनो गती, कोणी त्या गतीतून सुटत नाही, मग आपण शिक्षा करा कशाला. तर अर्थात हे राहणं अवधूती स्वभावाच्या माणसालाच जमतं, सामान्य जीवाला हे शक्य. तसं एक उदाहरण सांगतो. तेलंग स्वामी अक्कलकोट स्वामींच्या वेळा होते बनारसला. एक राजाने ठरवलं त्यांना नक्षकांत दागिन्यांनी मडवायचं, आणि तसं मडवलं. त्यांनी विचारलं, तुझं काम झालं का? हो. लगेच उठून चालायला लागले गावामध्ये. तू छान केलं वगैरे, त्या राजाची स्तुती काही करत बसले. त्याच्या मनाला वाटलं त्यांनी केलं, विषय संपला, आपण निघून जायचं. गेले गावाबाहेर जातात, चोरांनी लुटलं, कानातलं ओढलं, नाकातलं ओढलं, काय जे घातले असेल बिगबाळी वगैरे काय सगळं ओढून रक्तबंबाळ केलं. त्यांनी काही विरोध केला नव्हता, काढू नका वगैरे, पण घालणाऱ्यांनी घातलं, तुझं काढणाऱ्यांनी काढलं. यांचा काही त्या सोन्याशी संबंध नव्हता. एकाग्र झालेलं मन आहे, चार्ज, पुढे आरोप करायचा नाही, कोणाचा दोषही पाहायचा नाही. त्यांनी स्थितप्रज्ञासारखं जीवन जगायचं आहे. पण ते सामान्य माणसाला काही परवडणार नाही किंवा आवडणार नाही तुमच्या स्वभावाप्रमाणे, किंवा तुम्ही लोक असा वागणाऱ्याला अक्षरशः मूर्ख म्हणून 2 दंडे जास्ती मारा असा तुमचा स्वभाव आहे. परंतु ही एकाग्रता जीवनात आवश्यकता आहे. आता त्याने मारल्यावर पुन्हा कुठून तरी पकडून आणले, पुन्हा दुसऱ्यांदा घातलं, तिसऱ्यांदा घातलं, आणि शेवटी त्या चोराला पकडून आणलं सगळं सोन्यासाठी. तर हे चोर आहे, तुमच्या अंगाचं सोनं चोरलंय, काय शिक्षा करायची सांगितलं. तिने कोणाला शिक्षा करायची जरूर नाही. मी काही सोनं घाल म्हणून सांगितलं, तेव्हा माझा सोन्याशी मुळातच संबंध. तुला घालावं असं वाटलं म्हणून तू घातलं, तू घातलं म्हणून तुझा संबंध आला. तू विचार कर, त्याचा राजा आहेस, न्यायदंड करणं तुझं काम आहे, म्हणून तुला चोरांना पकड. मला चोरही दिसत नाही, राजाही दिसत नाही, आणि सोनही दिसत नाही. तेव्हा त्यांनी चोरलाय, तो त्यांचा स्वभाव आहे आत्म्याचा. स्वाती नक्षत्रात कोणी मनुष्य जन्माला आला, 3ऱ्या का 4थ्या झाला, तर तो चोरच असतो, बाई असतो का मुलगा असतो. तुम्हाला चोर आवडतात का नाही आवडतात यात परमेश्वर विचार करत नाही. निसर्ग अगदी क्रूर आहे, नेचर इज ऑलवेज क्रूर, आणि त्याच्यात तुम्ही तुमचं मन घडवायचंय हे लक्षात ठेवायचं सर्व प्रकारचं ज्ञान घेऊन. तेव्हा त्यांनी सांगितलं की चोरांना सोडून द्या, तुला तुझं सोनं वाटत असेल तर तू घे, तुझं भ्रमिष्ट समजुतीने, नाहीतर तू मला दिलेलं त्यांनी माझ्यापासून चोरलंय, तेव्हा तुला म्हणायला काही राजा अधिकार नाही. त्या चोरांना तुम्ही खुशाल घेऊन जा आणि आनंदाने जगा, असं तेलंग स्वामी समजून त्याचं राज्य सोडून दिलं. तेव्हा त्यांच्या मनाची एकाग्रता सोनं पाहून राहिली नाही. राजांनी अगदी खुश होऊन मोठं व्यवस्थित त्याला अभ्यंग स्नान वगैरे घालून सगळं पूजा केली, ते सुद्धा त्यांना नडलं नाही. चोरांनी चोरताना सुद्धा त्यांना त्यांचं मन नडलेलं नाही. मन एक आहे की जे मुळात शांत आहे. आता कसं शांत आहे आपण पाहू. अगदी फिजिक्सच्या न्यायाने सुद्धा जरी म्हटलं, शब्द किंवा मोठा आवाज काही वस्तू पडल्याने झाला, होण्यापुरता होतो, आणि तत्क्षणात तो अनंत गतीने या विश्वाच्या प्रकाशात आवाज येणं
हे फिजिक्सचा मनुष्य जाणू शकेल की गांगरणारा जीवसवातला मनुष्य कानात बोटं घालेल, अरे बापरे ओरडेल, पण ते ओरडण्याच्या आधीच आवाज शांत झालेला असतो. तेव्हा मन आणि विश्वातले सारे व्यवहार हे शांततेमध्ये ओतप्रोत आहे. तेव्हा आमचं मन बिघडलंय, बिथरलंय, ठिकाणावर नाही, स्थिर नाही, त्रासलो ही जीवाची बडबड मुळातच खोटी आहे. असं परमेश्वरांनी आपला आता वाटतं. त्यावेळी तुम्ही ओरडतात, तुम्ही तुमच्या कामाला लागला किंवा तुमच्या मनामध्ये असलेल्या विचाराच्या ह्याच्यात गर्क झाला, तर एका चिमणीतून कावळ्याचा सुद्धा आवाज तुम्हाला ऐकू येतो. ते तुमचा व्यवहार कुठला अडत नाही. तुमच्या घरात तुम्ही भांडी आपटली किंवा पडलं म्हणून आकाशात उडणारे कावळे चिमणे हे काही घाबरत नाही. कोणी कुठलाही व्यवहार असा आहे की जिथल्या तिथे आहे. अगदी दुसऱ्या केलेला श्री स्वामींची जेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलंय की भोसडीच्या शहाणपण करू नको, सगळं जग जिथल्या तिथे तसंच व्यवस्थित आहे, त्यात कधीही बदल झालेला नाही. करोडो माणसं जन्माला मेली म्हणून ह्या जगात काहीही बदल झालेला नाही. हे जग जिथल्या तिथे आहे याचं तुला ज्ञान आहे. तेव्हा हे मन जे मुळात शांत आहे, त्यात आता श्री प्रभुपाद गौडपाद श्री शंकराचार्यांनी सुद्धा असं म्हटलंय की माइंड इज द ग्रॉसेस्ट रिफ्लेक्शन ऑफ द चित्त, फायनर फॉर्म, फायनेस्ट. तर चित्ताचा अतिसूक्ष्म असा जो भाग आहे की जिथे केवळ आनंदाशिवाय काहीच नसतं असं. आणि सर्वग्राही शरीरच काय, पण साऱ्या विश्वाचे विषय ज्या देहाच्या ठिकाणी एकत्र होतात, त्या देहाच्या मनाच्या ठिकाणी संबंध त्या विषयांचं ग्रहण केलं जातं, त्यांचा निधिध्यास केला जातो, त्याचा अनुसंधान ठेवला जातो, ते ज्ञान परिपोषलं जातं. इतकंच नाही, मनुष्य समृद्ध होतो, तृप्त होतो, त्याला जगातलं काही नकोस वाटतं, इतका शांत होतो ज्या ज्ञानाने. त्या मनामध्ये अशांतता असेलच कशी. तर असा हा जो मूलभूत विषय आहे मनाची एकाग्रता. तर तुम्ही जेव्हा विचार करता की आमचं मन अस्वस्थ झालं, ही आरडाओरड खोटी. आता मग ही अस्वस्थता येते कुठून, आली कशी, त्याचं मूळ कुठे आहे आणि ते खरं आहे का. त्याला मात्र एकच खरा आधार आहे, तुम्ही जे म्हणता त्याला, की सांख्ययोगामध्ये किंवा सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये योग्याला जेव्हा मन शिकवलं जातं तेव्हा त्यात असं स्पष्ट म्हटलेलं आहे की अनमॅनिफेस्टेड स्टार्टेड इट्स मॅनिफेस्टेशन. अव्यक्त व्यक्त होऊ लागलं म्हणजे त्याला वाचा फुटली. वाचा फुटली म्हणजे वाणी निर्माण झाली. वाणी बोलायची आहे म्हणून भाषा उत्पन्न झाली. भाषा उत्पन्न होती तेव्हा शब्दांची जरुरी पडते आणि शब्द हे वर्णांच्या संयोजनाने निर्माण होतात. तेव्हा अक्षर ब्रह्म योगामध्ये हा विश्वाचा अव्यक्ताचा व्यवहार अगदी संपूर्णपणे परिपोषला गेलेला आहे. तर अ पासून आहापर्यंत 16 स्वर आणि क पासून न्य पर्यंत 36 व्यंजन ही अक्षर म्हटलेली आहेत, ज्यांच्यापासली शक्ती कधीच नष्ट पावत नाही आणि ज्यांच्या उच्चार करण्याने माणसावर हवा असलेला परिणाम निर्माण करणं. इतकंच नव्हे तर जगामध्ये जे तुम्ही काय वशीकरण म्हणता, दुसऱ्याच्या मनावर योग्य परिणाम करणं, शांतता निर्माण होणं. जसं काही पुष्कळ व्यक्तींना जरी अशांत वाटतं तरी जगात अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्यांना शांततेशिवाय जगात काही दिसतच नाही. पण ती व्यक्ती कशी जगते तो कोणी विचार करत नाही. फक्त तुम्हाला वाटतं अस्वस्थ म्हणजे सुरू. तर अनमॅनिफेस्टेड स्टार्टेड इट्स मॅनिफेस्टेशन. तर इथे परमेश्वराने असं योग्यानं शिकवताना असं म्हटलेलं आहे की डिझायर और पॅशन. डिझायर म्हणजे इच्छा. इच्छा ही एक समजूत या शब्दाने उच्चार केला जाईल, तो पुढे आपण विचार करू. पण इच्छेमध्ये डिझायर, पॅशन, इंटरेस्ट, हेतू अँड रिझन, त्या एक कारण, हेतू कारण परत्वे माणसाच्या ठिकाणी इच्छा आणि वासना. इच्छा ही परमेश्वरात स्वतःची स्वयंशुद्ध शक्ती आहे आणि वासना ही थोडीशी मालिन्याने ती इच्छा व्यक्त होते. मग ती आता वासना किंवा काम दोन्ही शब्द आहेत त्या ठिकाणी. काम आणि वासना असे दोन्ही निराळे घेतलेले काही ठिकाणी शिकवताना विषय. तर काम म्हणजे पॅशन, अरे डिझायर, आणि ही वासना म्हणजे देहाला अनुसरून असलेल्या गोष्टी.
तर वासनेचा देह असतो आणि क्रिया किंवा कर्मापासून आपल्याला इच्छा प्राप्त होती कर्माची, आणि इच्छा ही परमेश्वराची मूळची शक्ती आहे. पण ह्या 4 शक्ती जेव्हा एका वेळेला काम करतात, एका वेळेला येऊन विचार करतात किंवा इच्छेच्या शक्तीच्या जोरामध्ये त्या प्रवाहित होतात माणसाच्या ठिकाणी चालना गतीला, तेव्हा तिथे आतुरता स्वभाव निर्माण होतो. घाईनं पटकन चटकन आत्ताच, जसं हे मोठमोठे बिल्डर्स असतील, मोठमोठे लॉयर्स असतील, तर वरती सांगतात हे असं आहे, हे झालंच पाहिजे, असं व्हायलाच पाहिजे, आम्ही आलोय तुम्हाला काय पैसे घ्यायचे पण काम आत्ता करा. इगरनेस, काय आतुरता, ही माणसाला नको नको ते कर्म करायला लावते. तेव्हा परमेश्वराच्या इच्छा नावाच्या शक्तीमध्ये 5 प्रकारच्या शक्तीमध्ये घाई, वेळेवर करणं, आपल्या मनासारखं होणं, तृप्तीसाठी करणं, हवा म्हणून करणं, हव्यास धरणं, त्यापासून फायदा म्हणून काही करणं, हा जो सगळा स्वभाव आहे तो आतुरतेमध्ये ओतप्रोत आहे. तिथे माणसाला अस्वस्थता प्राप्त होती, अधीरेपणा प्राप्त होतो, हव्यास वाढतो, लोभी बनतो, क्रोधी बनतो, कामी बनतो. पण ह्या सगळ्याच्या मागे ईश्वराची एक इच्छा नावाची शक्ती काम करते. आता परमेश्वरांनी म्हटलंय अध्यात्म रामायणात वाल्मिकीने रामाला उपदेश करताना, एवमादीनी कर्माणी मयैवानी चरितान्यती, अशी तुमच्या आमच्या एक एक माणसाची जीवनचरित्र बालकापासून वृद्धापर्यंत ही मी स्वतः निर्माण केलेली, त्याचा कर्ता मी आहे, कर्माचा मालिक मी आहे. तुम्हाला फक्त जगायचंय, तुम्ही काही करू शकत नाही. आता अशा तऱ्हेने जर आमचं जीवन परमेश्वराच्या हातीत निगडीत झालेलं आहे आणि तरी सुद्धा आम्ही त्यामध्ये प्राप्त झालेल्या ज्या स्वभावाने आम्ही जर पिचले जाणार असू, तर ते पिसणं एक वेळ जीवाला आवडेल, कारण त्याच्या ठिकाणी इमोशन म्हणजे भावना प्रधानता आणि लागणी खोटी मायेची. आता एक समजा मुलगा 5वीला आला ना, आजारी पडला, वर्ष बिघडणार, दरेक जण येऊन महाराज जरा बघा या काही विभूती द्या ना, जर लवकर बरं झालं तर 12 वर्ष 14 वर्षी मॅट्रिक होऊन जाईल. हे सगळं मायेचं बोलणं आहे. त्याचा आजार त्यांनी भोगला पाहिजे आणि घरच्या माणसांनी स्वस्थ पाहिजे. हा स्वभाव तुम्हाला माया व्यवहार प्रेम जे काय त्यात तुम्हाला तो मन स्वस्थ बसून देणार नाही. एकमेकाचं इंटरेस्ट आहे. मुलगा तर वर्ष वाया जाईल तर मला कमाईला उशीर होईल, आजारीकडून मेला असता कायमचं माझं दुःख जाईल. जसं रामाला एक असा प्रसंग आला होता प्रत्यक्ष प्रभूला, की जेव्हा शरयू नदीच्या प्रवासाला निघाला जायचं, त्या शरयू नदीला जाताना मध्ये एक खेचरी तडफडत होती, बाळांची व्हायची होती. आता ती इतकी तडफडत होती की प्राण जाईल असं. त्या रामाला काही पाहून नाही, त्यांनी रथ थांबवला आणि त्या मालकाला उठवलं, अरे जागा हो, हे जनावर असं तडफडते कंठी प्राण येऊन आणि तू काय डोक्याला हात लावून बसला. त्याची तो मनुष्य का दुःखी झाला याची रामाला कल्पना नाही. रामाला तुमच्यासारखं व्यवहारी मन होतं म्हणून त्यांनी त्या माणसाला असं कसं हलवलं. आवडे का त्रास देते, एक तर मी दुःखी ह्या जनावरापैकी आहो, मी त्याच्यात मी बोलतोय, म्हणजे काय सांगताय तुम्ही, पण काही नाही, हे जनावर मरणार आहे म्हणून ते तडफडतंय, पण ह्याला काही उपाय नाही का, म्हणजे काही नाही. कारण ह्या खेचरीला जो मुलगा होणार आहे तो पोट फाडून बाहेर पडतो, जन्माला येतो, तेव्हा आईला मरावंच लागतं, तेव्हा मुली जन्माला येतो आणि खेचरी झाली तर योनी वाटे बाहेर पडते. आता जर खेचर जन्माला आलं तर माझं पहिलं ढोर मरणार, जनावर मरणार, त्यामुळे माझी कमाई जाणार म्हणून मी दुःखी आहे. ती मरती त्याच्याबद्दल मला दुःख नाही, माझी कमाई जाती म्हणून मी दुःखी, असं रामाला तुम्ही स्पष्ट सांगितलं. तर राम म्हणाला, अरे काही तुला अक्कल आहे का नाही ते, अहो पण काय करणार, निसर्गाने नियमच तसा केलाय, मी काय तुमचा बाप वरून खाली आला तरी काही करू शकणार नाही. त्या राम सुद्धा खिन्न झाला की काय, वन जसं इंग्लिशमध्ये म्हणतात वन मॅन्स फूड इज अनदर मॅन्स पॉयझन, तसं याचे. आणि पुन्हा हे जनावर 6-8 महिने काही काम देणार नाही, वजन उचलणार नाही, मफत पोचायचं, म्हणजे एक तर माझी आवक जाणार आणि वरतून खर्च वाढणार. ते आम्ही दुःखी होऊ नये तर काय करू, जनावराकडे पाहूच कशाला, डोळे उठून कपाळाला हात लावलाय तो बरा आहे. त्या राम बिचारा काय करणार आहे, सगळं भाषण त्याचं ऐकून राम बिचारा मुकाट्याने रथात बसून पुढे गेला. काय नियती अशी, कोणाला विचार करू देत नाही, आहे त्या स्थितीतच तडफडून जगून मरावं लागतं. पण रामाची ती खिन्नता कोणी घालवू शकलं नाही. तेव्हा जीवनात जगताना जो जो व्यवहार तुमच्या माझ्या वाट्याला येईल तो परमेश्वराने तुम्हाला विचारवंत होण्यासाठी, स्थिर होण्यासाठी, शांत होण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी,
किंवा घडलेल्या प्रसंगाचं गंभीर तुमच्या ठिकाणी विचार न होऊन तुम्हाला त्या विचारणेमध्येच आपोआप शांतता मिळेल अशी विश्वाच्या व्यवहाराची रचना केली. त्या विश्वाला तुम्हाला कधीही वाईट म्हणता येणार नाही. एक समजा व्यक्ती जसं का आत्म्याचा पहिला परिपोष की तो विश्वासी व्याप्त रीतीने संमिश्र झालेला आहे किंवा त्याला घरात जसं मी घर बांधायचं आता सुखाने राहील कधीच राहणं शकत हे नुसती बडबड येतो नाही. घरात जसं तहान लागली उठा नळ उघडा पाणी ग्लास घ्या पाणी प्या ते भांडे सोडून ठेवा आला का त्रास पाणी प्यायचं भेटलं खायचं भूक लागली तर घरात धान्य हवं दुकानात जा दुकानात शेतकऱ्यांनी पिकवलं नाही दुकानात नाही म्हणत तर उपाशी राहा. पण त्यासाठी त्याला जी जी वस्तू ज्याच्या मनात देह पोषण्यासाठी त्या मनाच्या इच्छातृप्तीसाठी त्या सगळ्या वस्तू त्याला विश्वास मिळवायला लागतात. त्या मनुष्य स्वतःच्या ठिकाणी कधीच स्वस्थ राहू शकत नाही असं तुम्हाला आम्हाला देवाने दिलेलं. तेव्हा अस्वस्थपणा हा अंतर पाचवीला पुजलेला आहे. त्यासाठी रडण्याची जरूर नाही. माझ्यावर लोक येतात मला त्रास करू बऱ्याच चांगले त्रास त्यामुळे चालाय नाही तो मुसळीला येणार होता का तू. त्या अस्वस्थपणा जर आमच्या पाचवीला पुजलेली आहे तर आम्हाला मन स्थिर करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. हा सुद्धा विचार मग आम्हाला दूर करायला पाहिजे. आता हे मन एकाग्र करायचं म्हणजे काय करायचं. आता मन एकाग्र करायचं माणसाला विचार केव्हा येतो फक्त ईश्वर प्राप्तीच्या वेळेला. बाकी झालेलं मुळीच मन एकाग्र नको असतं. काय 5 मिनिटांनी बायकोला बोलव 2 मिनिटांनी मुलाला बोलव 10व्या मिनिटाला मित्राकडे जा 15व्या मिनिटाला हॉटेलमध्ये जा काही करा इकडे बगीच्यात 2 नुसता बसून राहील आय एम हॅपी आकाशाकडे पाहून पुन्हा 15 मिनिटांनी दुःख घेऊन घरी. परंतु जर मन एकाग्र करायचं असेल तर बाह्य जगामध्ये आमचं गुंतलेलं मन इन्व्हॉल्ड और एन्टँगल्ड जे आम्ही सारखं सर्व आम्हाला पहिल्यांदा कॉन्शियसनेस मध्ये विश्वातूनच आम्हाला सगळ्या गरजा मिळवायच्या आहेत. तर विश्वाचे व्यवहार असे त्याहून कुटील आहेत की तुम्हाला एक साधी हवी असलेली वस्तू सुद्धा व्यवस्थित मिळणार नाही. धान्य मिळालं तर कचरा घालूनच देतील. काय साबुदाणा आणला तरी त्यात पावडर घालूनच देतील जास्तीची. ती निवडल्याशिवाय बायकोला सुटकाच नाही आणि वेळेवर निवडून केलं नाही तर नवऱ्याला ओरडल्याशिवाय सुटका नाही. म्हणजे अस्वस्थतेशिवाय आम्हाला जीवन नाही. असं पदोपदी क्षणोक्षणी एक एक कार्याला आमच्या